सर्व धर्म समभावाची जी काही अफू आहे ती फक्त हिंदूंना पाजली जाते. हिंदू धर्म जगवण्यासाठी हिंदू व्यक्ती सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला जगवावी लागेल, टिकवावी लागेल, तिची उन्नती करावी लागेल, तर आपला हिंदू धर्म आपोआप टिकेल. यासाठी इस्रायली ज्यू व्यक्तींचं उदाहरण अत्यंत उत्तम आहे. ज्याच्या खिशामध्ये काही नाही त्याला जगामध्ये कोणी विचारणार नाही. त्यामुळं हिंदूंनी याबाबत फार सजग राहिलं पाहिजे. हिंसा अहिंसा यातला जो फरक आहे तर सगळीकडे आजूबाजूला हिंसाचार किंवा विकृत मनोवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि मी मात्र इकडं शांततेची कबूतर उडवत बसलो. त्या कबुतरांसोबत माझाही गळा चिरला जाईल. तर काही लोक हिंदुत्वाला फक्त आणि फक्त राजकारणाशी जोडतात. राजकारणाला हिंदू धर्मापासून वेगळं नाही करतात. तुम्ही आता बघाल रोमचं साम्राज्य का नष्ट झालं? कारण रोमन लोकांचं राजकारणावरचं वर्चस्व संपलं. पर्शियन साम्राज्य का संपलं? कारण पर्शियन लोकांचं राजकीय महत्त्व संपलं. पण महापुरुषांना आपल्या इथे एका देशाचा भाग न मानता जातीमध्ये विभागलं जातं. मूठभर जातीवादी मंडळींना पण तिथंच खेचलं पाहिजे की हिंदुत्व ही आई आहे. मग धनगर समाज असेल, मराठा असेल, वंजारी असतील, मातंग समाज असेल, हे सगळे त्याची मुलं आहेत. कुठल्याही हिंदुत्ववाद्याने 10 ते 6 तुमचं जे काही काम आहे ते करणं तुम्ही आवश्यक आहे. हिंदू समाज मजबूत करण्यासाठी कुठल्या प्रकारची भूमिका घेणं आजच्या काळात गरजेचं आहे? हिंदू समाज मजबूत करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना हिंदुत्ववादी विचारसरणीचं एक प्रमुख मानलं जातं, ज्यांचं नाव आहे तुषार दामगुडे सर. तुषारजी, तुम्ही आमच्या या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. खूप खूप आपले आभार. आजच्या एपिसोडला सुरू करण्याच्या आधी सर, मला एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल, ती म्हणजे हिंदुत्व. त्याच्याबद्दल ज्यावेळेस तुम्हाला एक हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं, तर तुमचं त्याच्यावर मत काय, की कसं वाटतं तुम्हाला? एक हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणं हा माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे किंवा एक अभिमानाचीच बाब येते. कारण शेवटी या देशाची ओळख एक हिंदुस्थान म्हणून आहे. करेक्ट. आणि अशा हिंदुस्थानमध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून ओळखलं जाणं हे अगदी तुमच्या माझ्यासाठी देखील अभिमानाचीच बाब आहे. बरोबर. हिंदुत्ववादी विचार जे असतात, आपण बघतो की आजकाल लोकांना हिंदुत्ववाद म्हणलं की काही जणांचा त्रास उफाळून येतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? हा त्रास उफाळून येणारे जे काही लोक आहेत त्यांचा या देशाच्या एकात्मतेवर, इथल्या ही जी काही सांस्कृतिक रचना आहे हिच्यावरती घाला घालण्याचा एक त्यांचा डाव आहे. त्यांच्या मनामधले ते मनसुबे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववाद म्हटलं की त्यांच्यामधला एक पोटशूळ एक हे जागा होतो. त्याच्यामध्ये ते कोण लोक असतील? ते त्याच्यामध्ये या हिंदूंचं धर्मांतर करणारे, ज्यांना आपण लांडगे म्हणतो, असे काही मिशनरी असतील, काही जिहादी प्रवृत्ती असतील, आणखीन काही वर्षांपूर्वी हिंदूंमधल्याच काही कमतरतांमुळे ज्यांनी या धर्माचा त्याग केला आणि दुसऱ्या धर्मांमध्ये प्रवेश केला, पण ज्यांच्या मनामधून आतूनपर्यंत हिंदू धर्माबद्दलचा मत्सर राग गेलेला नाही, अशी ती मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुत्ववादी म्हटलं किंवा हिंदू धर्म म्हटलं, हिंदू व्यक्ती म्हटलं की त्यांच्या मनामध्ये एक संतापाचा उद्रेक होतो आणि त्या मत्सरातून त्यांचा हा जो काही आपल्याला आविष्कार आहे मत्सराचा, तो झालेला दिसतो आपल्याला. सर, मला तुमच्याकडनं अजून एक गोष्ट नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, की जसं आपण व्यक्तिमत्वाचा एखादा प्रवास बघतो, तसं वैयक्तिक तुमच्या आयुष्यात हिंदुत्व आणि त्याची प्रथम सुरुवात ही कशी झाली? माझा एक जन्म आपल्या सगळ्यांप्रमाणे एका सामान्य कुटुंबामध्ये झाला. एक सुरुवातीच्या आयुष्यामध्ये मी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या काही शाखांमध्ये गेल्यानंतर मला लचित बारफुकन असेल, महाराणा प्रताप असेल, या देशाचे जे कोणी महापुरुष आहेत त्यांची ओळख प्रथम संघस्थानावरती झाली. कारण शालेय अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही आजही बघितलं तर लचित बारफुकनचा कुठे उल्लेख नाही आहे. महाराणा प्रतापचं देखील फार थोडक्यामध्ये ते उरकलेलं आहे. बाप्पा रावळविषयी कोणी सांगत नाही, राणी चेन्नम्माविषयी कोणी सांगत नाही. परंतु या संघस्थानांवरती मला या देशाचे जे कोणी महापुरुष आहेत त्यांची प्रथमतः ओळख झाली. त्याला आपण हिंदुत्वाची ओळख असं म्हणू. फक्त एक तो काही 2-3 वर्षांचा तो प्रवास होता. त्यानंतर आम्ही घर शिफ्ट केलं. त्यानंतर माझा प्रवास जसं की आपल्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला एक सर्व धर्म समभावाचा पाठ दिला जातो, तसं तो माझाही झाला. म्हणजे मी एक निरीक्षण नुकतंच पूर्व्यानिशीच मांडलं होतं की एक सर्वसाधारण मूल 3रीत आल्यानंतर वाचनाला सुरुवात करतं सर्वसाधारणपणे. ते 8वीपर्यंत येईपर्यंत म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला 27 धडे हे काँग्रेसच्या
म्हणजे पक्षाला अनुकूल किंवा विचारसरणीला अनुकूल असे धडे आणि कविता होत्या. म्हणून माझी ही जी काही विचारसरणी होती ती सर्व धर्म समभाव, मग हिंदुत्व म्हणजे काहीतरी अतिरेकी विचार वगैरे वगैरे अशी ती माझी होती साधारणपणे. पण हळूहळू जसं जसं सोशल मीडियाचा अवतीर्ण झाला, जगामधल्या काही पार्श्वभूमी अनेक घटनांचं माझं वाचन वाढलं, मी काही निरीक्षण केलं, व्हिडिओज बघितले. त्यानंतर मात्र मी हळूहळू हिंदुत्ववादाकडे गेलो. कारण माझ्या लक्षात आले की सर्व धर्म समभावाची जी काही अफू आहे ती फक्त हिंदूंना पाजली जाते. करेक्ट. आणि त्याचा फायदा घेऊन मग या देशामध्ये तुम्ही असं बघितलं असेल की हिंदूंचं जेवढं काही शोषण करता येईल वेगवेगळ्या कायद्यांच्याद्वारे ते केलं जातं. अगदी हिंदू असणं हे देखील काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी जशी काही संकोचाची बाब आहे अशा प्रकारे होते. आणि मग तसं कोणी व्यक्त केलं त्याचं कामाच्या ठिकाणी त्याला अवमानित करणं किंवा त्याला सार्वजनिक जीवनातनं तो कसा बहिष्कृत होईल अशा पद्धतीची वर्तणूक करणं. अहो साधा भगवा झेंडा लावायचं म्हटलं तरी या देशामध्ये मुश्किल होती. आणि फार कशाला जा, मला 80-90च्या दशकाच्या दरम्यान मी लहान होतो. बाबा महाराज देशमुख नावाचे एक सुप्रसिद्ध असे शाहीर आहेत. आणि त्यांचा अफजल खानाचा वध नावाचा जो काही पोवाडा आहे त्याच्यावर बरोबर. देखील या काँग्रेस सरकारने बंदी घातली होती. म्हणजे आमच्या महाराजांचं जे शौर्य आहे ते देखील या देशामध्ये उच्चारण्यासाठी बंदी होती. अशा प्रकारचा सर्व धर्म समभाव हा मी नाकारला आणि मी हिंदुत्वाकडे प्रवास सुरू केला. तुम्ही आता जे प्रकरण सांगितलं त्याबद्दल जसं आपण बघतो की आम्ही त्यावेळेस ऐकलं होतं की अफजल खानाच्या वधाचं जे पोस्टर आहे ते लावायला पण काही लोक म्हणायचे की आता बंद करा, का तर भावना दुखावतात म्हणून. तर ह्या भावना दुखावण्याच्या ज्या प्रसंग आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू त्या शकाल? भावना दुखावतात कुणाच्या. जर तुम्ही आजच्या भारताचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की जे मूळ मुस्लिम आहेत म्हणजे ते सौदी अरेबियातील असतील, बहारीनमधले असतील, ते भारतीयांशी चांगलं वागतात कारण अनेक भारतीय तिथं काम करतात. मूळ जे ख्रिश्चन आहेत रोम इटलीमधले ते देखील भारतीयांशी चांगलं वागतात म्हणजे हिंदूंशी. आणखीन कुठल्या जातीचे धर्माचे जे कोणी लोक आहेत ते तुम्हाला दिसेल की मूळ देशांमध्ये ते अत्यंत हिंदूंशी चांगले वागतात. परंतु या देशातले जे बाटलेले आहेत ते मात्र फार कट्टर, म्हणजे ते म्हणतात ना की नया नया मुल्ला जोर से बांग देता है, त्या प्रकारचं हे वर्तणूक तुम्हाला दिसेल. की जगामध्ये तुम्हाला कुठेही मुस्लिमांच्या देशामध्ये मजार किंवा तत्सम दर्गे वगैरे करून तिथं काही नमाज अदा केला जातोय किंवा तिथं काहीतरी नवस केला जातो असं ते कुठे आढळणार नाही. परंतु भारतामध्ये मात्र अगदी रेल्वेच्या रुळावर असो, रेल्वेच्या स्टँडवर असो, बस स्टँड असेल, रस्त्याच्या खाली, हायवेच्या वर, पुलांवर तुम्हाला हे दर्गे मशिदी दिसतात. त्याच्या मागे पुन्हा तेच कारण तुम्हाला दिसतं की हा सर्व धर्म समभाव नावाची जी काही अफवा आहे ती. आणि मग या पार्श्वभूमीवरती इथल्या हिंदूंनी जागरूक होऊन या सर्वांचा विरोध करणं, हे जे कन्व्हर्टेड आहेत आणि जे हिंदूंचा द्वेष करतात त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं, नेहमीच वाटतं. आणि बरोबर. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो की एखाद्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि तिथून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होते. तर असं कुठलं व्यक्तिमत्व आहे किंवा असा कुठला विचार आहे ज्याचा प्रभाव तुमच्यावर पडला आणि तुमची ही सुरुवात प्रखर हिंदुत्ववादी म्हणून झाली? व्यक्ती कुठली जेव्हा त्याची जडणघडण होते त्याच्यावरती अनेक गोष्टींचा, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, कुटुंबाचा प्रभाव पडत असतो. तसा माझ्यावरही पडला. माझे जे काही विचार असतील, चांगले असतील, वाईट असतील, त्याच्यामध्ये पुस्तकांचा एक मोठा हातभार आहे, चित्रपटांचा मोठा हातभार आहे, ज्या काही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आल्या त्यांच्याशी केलेल्या चर्चांचा देखील हातभार आहे. आणि व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा माझ्यावरती खूप मोठा परिणाम झाला. कारण मी जसं वाचन केलं, मला काय वाचायचं आहे हे कळायला देखील अनेक वर्ष जावी लागली. कारण बरोबर. शेवटी कादंबऱ्या, चित्रपट याच्यामध्ये आधीच एक सुरुवातीला एक हे असते की याच्यामधले पात्र, घटना Disclaimer. हे काल्पनिक असतात किंवा काही तडजोडी म्हणून चित्रपट चालावा म्हणून तशा प्रकारचे ते असतात. जसे की आत्ता आपल्या पूर्ण मराठी माणूस जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हा ते मृत्युंजय नावाची कादंबरी वाचतो. आणि बरोबर. त्या कर्णाचं त्यातलं वर्णन ऐकून त्याच्याविषयीची जी काही त्याच्यातली भूमिका मांडलेली आहे ती बघून अनेक जण कर्णाच्या बाजूने सहानुभूती बाळगतात, त्याच्या बाजूने भांडतात. पण मी देखील त्यातलाच एक होतो. नंतर माझ्या लक्षात आले की अरे हे जे काही त्याच्यामध्ये म्हटलंय, त्याच्यामध्ये जे काही लिहिलंय ते सगळंच खोटं आहे. कारण मूळ महाभारतामध्ये कर्णाचं पात्र असं नाहीये. तो एक पराभूत योद्धा आहे. अर्जुनाने त्याच्या एकाग्रतेच्या बळावर, त्याच्या कष्टांच्या बळावर, त्याच्या प्रामाणिकपणाच्या बळावरती कर्णाला अनेकदा हरवलेलं आहे. पण मग हे विचार कोणी मांडले त्याच्यामध्ये, तर ते शिवाजी सावंतांचे ते विचार होते.
आणि शिवाजी सावंतांच्या विचारांनी मला प्रभावित केलं होतं. म्हणजे जर कुणाला क्रेडिट द्यायचं आहे तर ते कर्णाला नाही दिलं पाहिजे, ते शिवाजी सावंतांना दिलं पाहिजे की त्यांनी इतकी उत्तम व्यक्तिरेखा आपल्या याच्यातून मांडली. आता हे एक उदाहरण झालं की या कादंबऱ्या आणि चित्रपट कसे परिणाम करतात. पण तू जसं कळायला लागलं पण तसं मी मूळ जे साहित्य आहे ते वाचायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं आकलन होत गेलं. मग त्याच्यामध्ये अर्थ ते अगदी युद्धनीतीपर्यंत त्यांनी ज्या काही हे केल्या, त्यांचं धर्मविषयक धोरण जे की आजपर्यंतच्या आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कधीच मांडलं जात नाही. उदाहरणार्थ की बारदेशमध्ये जेव्हा एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अत्यंत धुमाकूळ घातला तिथल्या व्हाईसरायच्या आशीर्वादाखाली आणि हिंदूंचं धर्मांतरण सुरू केलं. जवळपास 3,500 हिंदू त्यांनी बाटवले. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ते कळलं तेव्हा त्यांनी त्यांना इशारा दिला की तुम्ही एक काम थांबवा धर्मांतराचं. त्यांनी काय केलं नाही. मराठा सैन्याने त्या पादऱ्यांना धरून आणलं. त्यातल्या 4 पादऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही हिंदू होता का. त्यांनी नकार दिला. नंतर शिवाजी महाराजांनी त्या चौघांची मुंडकी मारली आणि ती भेट म्हणून त्या व्हाईसरायला पुन्हा पाठवली की जर हे धर्मांतर तुम्ही थांबवलं नाही तर पुढची हालत अशी होईल. त्यानंतर तिथलं धर्मांतर तिथलं थांबवलं गेलं. आता हे आपल्याला बघताना काय कळतं की छत्रपती शिवाजी महाराज शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा अनेक पोपट त्यांच्या भाषणामध्ये ते पोपटपंची करून मग ते शिवाजी महाराज कसे पुराण वाचत होते, ते कसे सर्व धर्म समाज, असं काहीच नाहीये. कारण ते एक मध्ययुगीन राजा आहे. त्यांना त्यांच्या धर्माबद्दल अभिमान आहे. एकतर ते कुणाच्या धर्मावरती अन्याय करणार नाहीत, आक्रमण करणार नाहीत. पण तुम्ही करत असाल तर ते खपून देखील घेणार नाहीत. बरोबर. आणि जर त्यासाठी प्रसंगी हिंसाचार करावा लागला तर तो देखील करण्याची ते हे ठेवतात. आणि या सगळ्या विचारांचा माझ्यावरती प्रभाव पडला आणि मी त्याप्रमाणे काम करतो. हिंदुत्वाची व्याख्या प्रत्येक ठिकाणी जर बघितली तर आपण अनेक विचारवंतांची वेगळी असते. आता जसं की तुम्ही हिंसाचार हा शब्द वापरलात किंवा ज्याला आपण हिंसावादी आणि अहिंसावादी असं म्हणतो, तर वेळेनुसार माणसाने बदललं गेलं पाहिजे की त्याच्यामध्येही काही विचार आहेत जे की हिंसाचाराला प्रवृत्त होतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हिंदुत्व याच्याबद्दल पहिलं सांगतो की हिंदुत्व नेमकं काय. तर ते हिंदुत्व नेमकं काय तर तो एक आपण असं समजू की शोष कागद आहे. शोष कागद हा त्याच्यावरती ज्या काही गोष्टी आहेत चांगल्या त्या ग्रहण करतो तो. त्याप्रमाणे हिंदुत्व आहे की हिंदुत्वाने कायम स्वतःला काळानुसार बदललं पाहिजे. सगळ्यात प्रथम की आता असेल कुठल्या काळामध्ये काही आपले जुनाट विचार असतील हिंदू धर्मामध्ये, स्त्रियांविषयी असतील, बालकांविषयी असतील, वृद्धांविषयी असतील, राज्यकारभाराविषयी असतील, समाजरचनेविषयी असतील, तर आपल्याला आज जर जाणवत असेल की आता हे मागास झालं, हे टाकून दिलं पाहिजे, तर ते तात्काळ टाकून देणं आणि जे काही काल सुसंगत आहे, जे सुयोग्य आहे, जे आपल्या हिंदुत्वाला पोषक आहे ते स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व. मग त्याच्यामध्ये अर्थ असेल, शिक्षण असेल, राजकारण असेल, सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, असं कुठलंही औद्योगिक असेल, वैद्यकीय असेल, अशा कुठल्याही प्रकारचं जे काल सुसंगत आहे, पोषक आहे ते स्वीकारलं पाहिजे. कुठल्याही हिंदुत्ववाद्याने सर्वात आधी मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की 10 ते 6 तुमचं जे काही काम आहे ते करणं तुम्ही आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही कुटुंबासाठी वेळ देऊन त्यातनं जर तुमच्यासाठी काहीतरी थोडा वेळ वैयक्तिक उरला तर त्यासाठी तुम्ही धर्माचे तुमचे जे धर्मबंधू आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे देखील एक हिंदुत्व आहे. आणि अशा हिंदुत्वाला असं कोणी नाव ठेवू शकत नाही असं मला वाटतं. आणि ही माझी हिंदुत्वाची व्याख्या आहे. दुसरा प्रश्न तुम्ही हिंसा अहिंसा यातला जो फरक आहे, हिंदूंनी आता काय केलं पाहिजे? हिंसावादी राहिलं पाहिजे की अहिंसावादी? याच्यामध्ये एक सुप्रसिद्ध असं एक पत्र आहे कार्ल पॉपर नावाच्या एका लेखकाने ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की सहिष्णुता टिकण्यासाठी आधी सहिष्णू माणसं टिकावी लागतील. तर शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांतताप्रिय माणसं जगणं फार आवश्यक आहे. जर सगळीकडे आजूबाजूला हिंसाचार किंवा विकृत मनोवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि मी मात्र इकडं शांततेची कबुतरं उडवत बसलोय तर त्या कबुतरांसोबत माझाही गळा चिरला जाईल. बरोबर. त्यामुळं जर तुम्ही बघितलं तर गौतम बुद्धाने शांततेचा संदेश जगाला दिला, त्याबरोबर त्यांनी जुडो कराटेचं म्हणजे आत्मसंरक्षणाचं देखील तंत्र विकसित केलं, ते त्यांनी जगाला दिलं. कारण शेवटी बलवानाच्या अहिंसेला जगामध्ये किंमत आहे. म्हणजे सिंह जर म्हटला की इथून पुढे मी हिंसाचार करणार नाही तर त्याच्या त्या शब्दाला किंमत आहे. परंतु जर ससा म्हटला की मी इथून पुढे हिंसाचार, तर जंगल त्याच्यावरती हसेल. त्याचप्रमाणे ते आहे की
ज्या ठिकाणी जोपर्यंत संविधानिक मार्गाने तुम्हाला जे काही करता येणं कायदेशीर शक्य आहे तुम्ही जरूर करा, पण जिथे तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे, जिथे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तो क्षण फक्त काही सेकंदांचा आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला काय आवश्यकता वाटली तर तुम्ही जरूर तुमचं आत्मसंरक्षण करा. त्यासाठी कायदा हातात घेण्याची देखील जर वेळ आली तर ती जरूर घ्या आणि त्यासाठी जर काही शिक्षा झाली तर ती देखील भोगा, काही त्याच्यामध्ये गैर नाहीये. करेक्ट. हिंदुत्व आणि हिंदू धर्म ह्या दोन गोष्टींमधला फरक त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हिंदू धर्म आणि हिंदुत्व. शेवटी हिंदू धर्मातनं हिंदुत्व येतं, करेक्ट. हिंदुत्वामधून हिंदू धर्म येणार नाही. धर्म एक आहे तर शेवटी आपल्यामध्ये काय सांगितलं की सत्याची बाजू, कारण बाहेरच्या देशामध्ये जशी ती धर्माची संकल्पना आहे तशाप्रमाणे ती आपल्या इकडे नाही आहे. त्याची सत्याची बाजू म्हणजे हिंदुत्व ही जर सत्याची बाजू असेल तर ती आपण निवडायला हवी. त्याच्यामध्ये हिंदुत्व आता काय आहे, माझं हिंदुत्व काय आहे हे मी आत्ताच नुकतंच सांगितलं. मी आपल्या हिंदुत्ववाद्यांना त्या निमित्ताने पुन्हा एकदा एक उलगडा करून सांगेल की हिंदुत्व, हिंदू धर्म म्हटलं की तुम्ही फक्त एक आध्यात्मिक बाजू बघू नका, बरोबर. कारण अध्यात्म हा त्यातला एक छोटा भाग आहे. भाग झाला. असे अनेक छोटे भाग मिळून हिंदू धर्म किंवा हिंदुत्व तयार होतं. म्हणजे आपण देवपूजा केली पाहिजे का, देवळांमध्ये गेलं पाहिजे का, काही आरत्या केल्या पाहिजेत का, हा 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 ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो त्याने त्याच्या वैयक्तिक पातळीवर तो किती वेळासाठीचा करायचा हा ठरवावा. परंतु त्याच हिंदुत्वामध्ये शैक्षणिक बाब येते, त्याच हिंदुत्वामध्ये सांस्कृतिक बाब येते, त्याच हिंदुत्वामध्ये राजकारण येतं, त्याच हिंदुत्वामध्ये अर्थकारण येतं. या सगळ्यावरती आपली कमांड असली पाहिजे. त्यामुळे हिंदुत्वाला एवढं छोट्या परिप्रेक्षात तुम्ही बघू नका की फक्त धर्म म्हणजे फक्त त्या दगडांच्या मूर्त्यांमध्ये कुठल्या कागदांच्या भेंडोळ्यांमध्ये आपला हिंदू धर्म नाहीये. तो इथल्या जिवंत हिंदू माणसांमध्ये आपला धर्म आहे. हिंदू धर्म जगवण्यासाठी हिंदू व्यक्ती सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला जगवावी लागेल, टिकवावी लागेल, तिची उन्नती करावी लागेल, तर आपला हिंदू धर्म आपोआप टिकेल. यासाठी इस्रायली ज्यू व्यक्तींचं उदाहरण अत्यंत उत्तम आहे. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. काही लोक जसं आता तुम्ही म्हणलात की हिंदुत्वामध्ये आपण राजकारणही बघतो, तर काही लोक हिंदुत्वाला फक्त आणि फक्त राजकारणाशी जोडतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? शेवटी असं आहे की राजकारणाचा स्पर्श नाहीये असं कुठलं क्षेत्र नाहीये. बरोबर. हिंदू धर्म असो किंवा जगातला आणखीन कुठलाही धर्म असो, तो राजकीय तुमच्या समाज मान्यतेवर, तुमच्या वर्चस्वावरच त्याचं अस्तित्व टिकणार आहे. रोमचं साम्राज्य का नष्ट झालं? कारण रोमन लोकांचं राजकारणावरचं वर्चस्व संपलं. पर्शियन साम्राज्य का संपलं? कारण पर्शियन लोकांचं राजकीय महत्त्व संपलं. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे एकाच काळातल्या दोन व्यक्ती आहेत. तुकाराम महाराजांनी देखील अनेक आदर्श विचार जगापुढे मांडले की ज्याच्यामध्ये अगदी त्यांनी झाडाझुडपांचा देखील विचार केला, प्राण्यांचा देखील विचार केला. परंतु त्यांचं वैयक्तिक आयुष्य जर आपण बघितलं तर त्याच्यामधल्या अनेक गोष्टी त्याच्यामधल्या विपरीत घडल्या. कारण हे जग त्या योग्यतेचं नव्हतं की ज्यांनी तुकाराम महाराजांना समजून घेऊन त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जगणं. परंतु शिवाजी महाराजांनी मात्र जे जे काही ठरवलं ती प्रत्येक गोष्ट ते प्रत्यक्षात आणू शकले. मग ते भाषाविषयक धोरण असेल, ते त्यांचं सांस्कृतिक धोरण असेल, त्यांचं आर्थिक धोरण असेल, हे का घडलं? तर हे घडण्यामागचं कारण तलवारीवरची त्यांची पकड. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून मिळवलेलं राजकीय स्वातंत्र्य, की ज्या क्षणाला त्यांनी आपल्या हिंदू धर्माला, आपल्या मराठी माणसाला या राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यावेळी त्यांना त्यांच्या अपेक्षित असलेलं जे काही त्यांच्या मनामध्ये होतं ते सगळं त्यांना करता आलं. त्यामुळं राजकारणाला हिंदू धर्मापासून वेगळं नाही करता. तुम्ही आता बघाल की अनेक वर्ष गेली, जवळपास मला वाटतं 500-700 वर्ष आपली वारीची परंपरा सुरू आहे. एक उदाहरण छोटंसंच देतो. अनेक वर्ष एवढे वारकरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा काळ वगळला, पुढे तर मध्ययुगच होतं, म्हणजे त्या काळात फार सुविधा देखील नव्हत्या. पण आता गेली 80 वर्ष झाली भारताला स्वतंत्र होऊन. परंतु आधी कुठल्या राजकीय पुढाऱ्याला, इथल्या कुठल्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं नाही की या वारकऱ्यांसाठी लाखो चालणाऱ्या मी काहीतरी सुविधा उपलब्ध करून देतो, त्यांना कुठेतरी रेनकोट असतील, शौचालय असतील, काही आणखीन काही सुविधा असतील तर ते देतो, असं कधीच वाटलं नाही. परंतु हे सरकार आलं महायुतीचं, व त्यांनी एक स्वतंत्र रस्ता तयार केला, रेनकोट वाटतात, शौचालय आणली. हे सगळं का घडलं? बरोबर. हे सगळं घडलं कारण हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार तिथं आलं. देवेंद्रजींनी तुम्ही बघितलं असेल की खास शौचालयांसाठी एक वेगळा निधी देऊन आज तो प्रश्न जो की प्रत्येक हिंदूला भेडसावत मधल्या गावांमध्ये जो काही प्रश्न होता शौचालयाचा, तो त्यांनी
पूर्ण आता जवळपास त्याच्यावरती 50 ते 60% नियंत्रण मिळवलं त्या Correct. दुर्व्यवस्थेवर. हे का घडलं? तर हिंदू माणसांनी मतदान करून एक हिंदुत्ववादी सरकार आणलं आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. राम मंदिर का घडलं? करेक्ट. इतकी वर्ष का नव्हतं घडलं? तर एक हिंदुत्ववादी सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे. आणि त्यामुळे हिंदुत्वाला आणि राजकारणाला वेगळं करता येणार नाही. ते एकमेकांच्या हातात हात घालूनच चालतात आणि हिंदू माणसांनी राजकारणावरती पकड ठेवली पाहिजे. इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर संस्कृती असेल आपली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार असतील, ते आजच्या काळात किती महत्वाचे आहेत? आजच्या काळात तर ते फार फार महत्त्वाचे आहेत. कारण त्या काळातल्या लोकांपुढे फार वेगळे प्रश्न होते. ते फक्त तलवारीशी युद्ध होतं. बरोबर. आजचं काळ म्हणजे म्हणजे तलवारी वगैरे तर म्हणजे शस्त्रास्त्र तर आहेतच. परंतु आता घरात बसल्या बसल्या सोशल मीडिया, वृत्तपत्र, टीव्ही चॅनल्स असतील याच्या माध्यमातून जी वेगवेगळी युद्ध चालू आहे, तर प्रत्येक आघाडीवरती हिंदू माणसाला लढायचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचे ठरतात. कारण त्यांनी ते प्रत्येक प्रश्न त्यांच्या पुढे जेव्हा जेव्हा आले, त्यावेळी त्यातनं कसा मार्ग निवडायचा, की वेळ प्रसंगी पडती बाजू घेऊ, वेळ प्रसंगी पळून जाऊ, वेळ प्रसंगी आक्रमण करू, वेळ प्रसंगी गोड बोलू, करेक्ट. वेळ प्रसंगी हिंसाचार करू, अशा अनेक प्रकारचं त्यांनी आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. मी एक महान राजा असं त्यांचं वर्णन करतो, की हिंदूंना गेल्या अनेक शतकांमध्ये असा राजा आपल्याला मिळाला नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीने त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करावा आणि आजच्या काळामध्ये आपल्या समोर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती शांत चित्ताने एक एक त्यांनी मार्ग काढावा असं मला वाटतं. बरोबर. आपण ज्यावेळेस बघतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अखंड हिंदुस्थानाचं प्रेरणास्थानच आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांच्या ध्वजाचा रंग हा देखील भगवा होता. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की त्यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्याला देखील हिंदवी स्वराज्य असं नाव दिलं होतं. पण आजकाल कुठं ना कुठंतरी लोक मुद्दामून तो हिंदवी शब्द कट करायचा प्रयत्न करतात असं जाणवतं. त्याच्यामध्ये कोण आहेत? ते ब्रिगेडी आहेत, मामसिपे आहेत, जिहादी आहेत, मिशनरी आहेत. त्यांचे स्वतःचे काही अजेंडे आहेत. याच्यामध्ये कम्युनिस्ट जे काही साहित्य निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना एक कम्युनिस्ट जसं काही राजा असावा अशा प्रकारचं ते वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे सगळं थोतांडे. कारण मी काय म्हणतो, तुम्ही काय म्हणता, याला काहीच आपण महत्त्व देऊ नकोयात. त्याच्याऐवजी ज्यांना या विषयावरती काही शंका असेल, या विषयावरती ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रं वाचावीत. त्यांच्याविषयी त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या मुलांनी, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे तेच पुरेसं आहे. म्हणजे मला वाटत नाही की संभाजी महाराजांपेक्षा मी जास्त शिवाजी महाराजांना ओळखतो. करेक्ट. ते छत्रपती संभाजी महाराजच जेव्हा त्यांच्या वडिलांना नरसिंहाची उपमा देतात, भगवान शंकराची उपमा देतात, म्लेच्छांचा नाश करणारे म्हणतात, त्यांना हिंदुत्वाचा ध्वज पुढे घेऊन निघालेला एक राजा, महाराजा असं म्हणतात, त्याच्या पुढे बाकी कोणता कम्युनिस्ट, कोणता जिहादी, कोणता बामसेपी काय म्हणतो याला मी कवडीची देखील किंमत देत नाही. करेक्ट आहे. जसं की आता तुम्ही उल्लेख केलात की आम्ही तुमच्या सोशल मीडियावर पण ती पोस्ट बघितली होती की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची तुलना ही महादेव यांच्याशी केलेली आहे. बरेच लोक त्या गोष्टीलाही विरोध करतात. ते का करतात? पुन्हा एकदा तिथं येतं की त्यांना शिवाजी महाराजांना हिंदू देवतेचं नाव दिलं हां, तर त्यांना असं वाटतं की त्यांचा जो काही अजेंडा आहे तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचे ते मूर्खे फाटतील, तो त्यांना पुढे रेटता येणार नाही त्यांचा अजेंडा. परंतु त्या मूर्खांना कळलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे शिवाजी आहे करेक्ट. ते आलं शिवाई देवीवरून. त्यांच्या मुलांची नावं ही हिंदूंच्या ज्या दोन प्रमुख देवता आहेत, म्हणजे एक आहे महादेव आणि दुसरे आहेत प्रभू राजाराम, तर त्यांच्या एका मुलाचं नाव राजाराम आहे, बरोबर. दुसऱ्या मुलाचं नाव शंभू आहे. त्यांनी त्यांच्या मुलांची मुंज केलेली आहे, त्यांनी स्वतःची मुंज केलेली आहे. त्यांनी गागा भट्टांना वरच्या स्थानावरती बसून त्यांनी त्यांच्याकडून सगळे विधी करून घेतलेले आहेत राज्याभिषेक आणि मग तो राज्याभिषेक त्यांनी हिंदू पद्धतीने करून घेतलेला आहे. आणि त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसतं, तुम्हाला शक्तिरूप म्हणजे देवीचं तुम्हाला मंदिर आढळतं. तिथं कुठेही तुम्हाला चर्च, कुठं तुम्हाला मशीद किंवा आणखीन काही कुठलं काही स्तूप वगैरे काय आढळत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, आम्ही त्यांचे मावळे आहोत. त्यामुळे त्यांनी जे काही केलं ती प्रत्येक गोष्ट आम्हाला वंदनीय आहे.
भारतीय संस्कृती जपण्यासाठी आज कोणती सर्वात मोठी लढाई सुरू आहे आणि ती कशी पुढे नेली पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? आता त्यातली सगळ्यात मोठी लढाई आहे ती सोशल मीडियावरील. कारण आता मी जसं आत्ता नुकतंच म्हटलं की पूर्वीचा काळ गेला, त्याच्यामध्ये शस्त्रांच्या द्वारे तुम्ही एकमेकांशी लढणं. मला असं दिसलं की अगदी अमेरिकेसारखा देश देखील त्याच्याकडे एवढी अण्वस्त्र असून किंवा आणखीन काही क्षेपणास्त्र त्याच्याऐवजी माहितीच्या स्रोताचा वापर दुसऱ्या देशामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी करतो. त्यामुळे भारतीय संस्कृती म्हणून जे काही आहे त्याला जर कुठलं आव्हान असेल तर ते आत्ताच्या माहितीच्या स्रोतांचं आहे, सोशल मीडियाचं आहे. आणि पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे काहीतरी वाईट असं काही मी समजत नाही. त्याच्यामधलं जे काही चांगलं आहे ते आपण नक्कीच घेतलं पाहिजे, परंतु त्याच्यामधलं जे वाईट आहे, उदाहरणार्थ व्यसनाधीनता, बरोबर. ही वाईट गोष्ट आहे. ती पाश्चिमात्यांसाठी काय, ती भारतीयांसाठी देखील वाईट आहे आणि आणखीन कुठल्या दिशेला असेल त्याच्यासाठी देखील वाईटच आहे. त्यामुळे आपण त्याचं अनुकरण करावं का? आपण त्यांच्यातले आणखीन काही वाईट गुण असतील, जसं की कुटुंब व्यवस्था, ही पूर्वेकडच्या देशांची एक जीवन पद्धती आहे. जपानमध्ये असेल विभक्त कुटुंब की नाही, एकत्र कुटुंब व्यवस्था ही पूर्वेकडच्या देशांची पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये जपान असेल, चीन असेल, भारत असेल, पाकिस्तान देखील असेल की एकत्र कुटुंब राहणं. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व असल्यामुळं कुणासाठी तरी त्याग करणं, त्या गोष्टीची थोडा अभाव आढळतो आणि मग तुम्हाला विभक्त कुटुंब दिसतं की जे की कुठल्याही कुटुंबासाठी हानिकारक आहे, क्लेशदायक आहे, दुःख देणारं आहे. त्यामुळे आपण जर ती आपल्याला संस्कृती टिकवायची तर आपली मूल्य टिकवावी लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. मी फक्त याच्यावर पोपटपंची करून चालणार, माझं स्वतःचं एकत्र कुटुंब, आम्ही 10 माणसं एकत्र राहतो, बरोबर, आणि अत्यंत प्रेमाने राहतो. त्यामुळे मला नक्कीच अधिकार आहे या विषयावर बोलण्याचा आणि आम्ही अत्यंत सुखी आहोत, आनंदी आहोत की आम्हाला एकत्र राहायला मिळतंय. पाश्चात्य संस्कृतीचा जर आपण प्रभाव बघितला तर जसं तुम्ही आता म्हणता की नवीन जी पिढी आहे याच्यावर त्याचा प्रभाव खूप वाढत चाललाय, तर त्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून किंवा एक हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही किंवा सहकारी काय प्रयत्न करू शकतात? आता कुठलंही याच्यामध्ये शेवटी एखादी गोष्ट विष आहे का अमृत आहे तर हे ते चाखल्याशिवाय कळू शकत नाही. आणि कुठल्याही तरुणाईला बंड करायला आवडतं, त्यांना नवीन नवीन गोष्टी करून पाहायला आवडतात. अगदी तुम्हाला आवडल्या असतील, मला आवडल्या होत्या आणि त्याप्रमाणे तो करत असतो. ते केल्यानंतर त्याला कुणी जर सांगणारा असेल, एक अधिकाराने सांगणारा असेल, सहानुभूतीने प्रेमाने सांगणारं कुणी असेल की यातलं चांगलं काय वाईट काय, तर नक्की मुलं त्यातलं साधक बाधक विचार करतील किंवा स्वानुभवाने त्यातून शिकतील. तर मला असं कुठलंही समजा व्यसनाधीनतेचं जर आपण म्हटलं तर कुणाला तरी समजा वाटू शकतं एखाद्या तरुणाला किंवा आपण एक सिगरेट पिऊन पाहावी, परंतु ते करत असताना त्यांनी विचार करावा की आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती कुठली, म्हणजे शरीर ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मग हे केल्यानंतर जर तुमच्या त्या संपत्तीचं नुकसान होणार असेल तर तुम्ही ती करावी का, हा प्रश्न ज्याचा त्याने करायचा आणि तो त्यानेच सोडवायचा आहे. आपण प्रयत्न करू शकतो, म्हणजे काय करू शकतो तर आपण जागरूकता करू शकतो. जागरूकता की बाबा तुम्ही गर्द घेऊ नका, तुम्ही आणखीन काही वेगवेगळ्या मालिका असतील किंवा त्यांच्यामधले काही चित्रपट असतील, काही साहित्य असेल, कुणाचं काही संभाषण असेल, त्याच्यातून प्रभावित होऊन आता जे नुकतंच काहीतरी नवीन फॅड आलं, लिंग बदल करून घेणं उदाहरणार्थ, तर ते तसं काही करून घेणं म्हणजे जीवनाशी खेळ आहे. ईश्वराने किंवा निसर्गाने दिलेल्या या बहुमूल्य शरीराशी तो खेळ आहे. म्हणजे मी तर असं ऐकलंय की त्यासाठी काही कंपन्या देखील ते प्रमोट करतात. कारण ते एकदा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला दर महिना 2 महिन्यांनी काहीतरी लाखो रुपयांचा तो खर्च आहे. कारण तुम्हाला ते गोळ्या औषधं काही घ्यावी लागतात आणि ते आपल्याला गिराईक सातत्याने मिळत राहावं म्हणून त्यांनी तो प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. तर आता ते तरुण मुलांनी ते करावं का? मग आपली संस्कृती म्हणजे नेमकं काय, तर एक सुदृढ जीवन सर्व बाजूने, मग ते आर्थिक असेल, राजकीय असेल, नोकरीचं असेल, ते त्यांनी जगावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा आहे. कुठेतरी आपला जो जाज्वल्य इतिहास आहे तो लपवला गेल्यामुळे ह्या गोष्टी जास्त वाढत चालल्यात असं वाटतं तुम्हाला? नाही, तो इतिहास असं काही लपवता येत नसतं. तुम्हाला जर ती उत्सुकता असेल तर तुम्ही नक्कीच तो शोधून काढू शकता, कारण ते असं काही कुठं लपवलेलं नाही आहे. त्यामुळे जे कोणी असं म्हणतात, अगदी अनवधनाने म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणतात, तर त्यांना मी ते सांगू इच्छितो की असं कुठं लपवलं नसतं. दुसरं की मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक पिढीला थोडं काहीतरी वेगळं करून बघायची इच्छा असते. मग ते रूढीतनं त्याला ते नको वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ आज पूर्ण कपडे घालण्याची फॅशन असेल तर त्याला असं वाटतं मी उघडं राहावं. आणि जर उघडं असेल तर त्याला वाटतं नाही मी आता पूर्ण कपड्यांमध्ये जाईल. ती त्या काळाची ती अवस्था असते. आपण त्या फेजमधनं बाहेर गेलो मग ते काय एवढं वाटत नाही.
त्यामुळं ही मुलं तेच करत राहतील याच्यावर माझा विश्वास नाही आहे. म्हणजे आज समजा त्यांना विवाह करणं म्हणजे काही बंधन वाटत असेल, तर सगळीकडे जर तुम्हाला तसं काही वर्षानंतर असं गृहीत धरू की 25 वर्षांनी सगळेच लोक अविवाहित राहायला लागले, तर त्या काळामध्ये विवाह करणं ही फॅशन येईल की बरोबर. मला कुणाच तरी गुलामी करायची, मला कुणासाठी तरी जेवण बनवायचंय. कारण शेवटी कुठल्या तरी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळं करणं हा आकर्षण राहतो त्या वयामध्ये. आपण काय एकदम त्याबद्दल निराश होण्याची गरज नाहीये. आणि मग त्यातनं मला असं वाटतं की काय करतील तरुण मुलं. मला उलट जास्त विश्वास आहे आजच्या तरुणांवर, कारण ते जास्त जागरूक आहेत आपल्यापेक्षा. हिंदू समाजाच्या आपण एकतेसाठी ज्यावेळेस म्हणतो की प्रयत्न करतो समाज, किंवा काही लोक हिंदू समाज एकतेसाठी आता खूप प्रयत्न करताना दिसतात, तर हे हिंदू समाजातली एकता ही किती प्रमाणात आपल्या देशासाठी महत्वाची आहे, आणि जर ती एकता राहिली नाही तर त्याचं काय नुकसान होऊ शकतं? शेवटी देश देश म्हणजे काय असतं, तर शेवटी फक्त काही इमारती किंवा कुठेतरी कागदावरती आखलेली रेष अशी काही ती संकल्पना नाही आहे. समविचारी लोकांचं संख्यत्व ही देश आकाराला आणते. म्हणजे इथं बाबा आत्ता जे काही भारताचं संविधान आहे, आपण हे मानूयात का, असं समजा अनेक कोटी लोक मानतात. तर त्या ह्याच्यातनं तो देश आकाराला आला. तसंच भारत देशाचं आहे. बरोबर. मग आपल्याला असं दिसतं की ही देश नावाची संकल्पना टिकून राहण्यासाठी आपल्यामध्ये एकता हवी. मग ती चलनामध्ये हवी. म्हणजे कुठंतरी कर्नाटकला वेगळं चलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तसं नाही होणार. तसं नाही होणार. ते दोन वेगळ्या देशात असतं. तुमचं राष्ट्रगीत एक हवं. करेक्ट. अगदी तुमचा कर जीएसटी ज्याला आपण म्हणतो ते देखील तो एक हवा, नक्कीच. की तो देखील तुम्हाला एकत्र आणतो. तुमची राजकीय व्यवस्था तुम्हाला एक आणते. त्याचप्रमाणे तुमचे सांस्कृतिक विचार देखील तुम्हाला एक आणतात. म्हणजे Correct. तुम्हाला जर आता उदाहरण आपलं की अनेक कम्युनिस्ट किंवा तत्सम लोक दावे करतात की हा देश कधीच नव्हता, अच्छा. ब्रिटिशांनी तो एकत्र केला. तर देश म्हणजे काय, शेवटी मी म्हटलं ना की ब्रिटिश समविचारी बहुतेक त्यांच्यासाठी हा. सगळ्या सुविधा आणायला आले होते हा असं. की समविचारी लोकांचा समूह. मग तुम्हाला असं दिसेल की 12 ज्योतिर्लिंग तर ती या भारताच्या पूर्ण सगळ्या अगदी अक्साई चीन पासून ते कन्याकुमारी पर्यंत आहेत. शक्तिपीठ बरोबर. ती देखील तुम्हाला पूर्ण भारतामध्ये दिसतात. म्हणजे जो व्यक्ती कलकत्त्याच्या काली मातेला मानतो, त्या व्यक्तीला तुळजापूरला आल्यानंतर तिथं ती त्याची काली माता दिसते. बरोबर. आता हे कशाचं प्रतीक आहे? मग त्याला मदर मेरीमध्ये दिसते का? तर त्याला मदर मेरीमध्ये नाही दिसत, कारण ती पण स्त्रीच आहे की. त्याला आणखीन कुठल्या वेगळ्या देवामध्ये भगवान शंकर दिसतात का, येशू ख्रिस्तामध्ये दिसतात का? नाही दिसत. पण ती इथं मात्र तुम्हाला शक्ती आणि शिवाची रूपं अनेक ठिकाणी दिसतात. रामायणाने हा देश उभा म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि महाभारताने तुम्हाला आडवा बरोबर. असं तुम्हाला व्यापलेला दिसतो. म्हणजे अगदी तो मला वाटतं नाग वंशाची जी उलुपी होती तिथपर्यंत गेलेला अर्जुन ते तिच्याशी विवाह करायला. मग तुम्हाला असं दिसतं की जर ह्या दोन महान ग्रंथांनी या देशाला एकत्र ठेवलंय, इथल्या देवी देवतांनी एकत्र ठेवलंय, तर हा देश होता. फक्त इथले अंतर्गत मात्र की ही एवढी जमीन माझी, एवढी जमीन तुमची, अशा प्रकारचं ते होतं. मग आपल्याला एकत्र राहण्यासाठी हे आपल्याला स्मरण कायम ठेवावं लागेल की आपण सांस्कृतिकदृष्ट्या एक आहोत. आपलं खानपान कदाचित वेगळं असेल, आपली वेशभूषा कदाचित वेगळी असेल, परंतु विचारांनी मात्र आपण सगळे एकत्र आहोत. त्यामुळं कुणीही कुणाला भाषेवरून, खानपानावरून, वेशभूषेवरून किंवा आणखीन कुठल्या गोष्टीवरून न हिनवता आपल्यामधलं काय चांगलं आहे एकमेकांमधलं त्याचा उच्चार केला पाहिजे, त्यावरती बोललं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे, तर हा देश म्हणून एकत्र राहू शकतो. हिंदू समाजामध्येच आपण जर बघितलं सर, तर राजकारणामुळे असेल किंवा समाजकारणामुळे असेल, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना खूप टीकांचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर खूप असंख्य टीकाही होतात. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? शेवटी राजकारणाचा जी कुठली गोष्ट भाग होते तिथे टीका ही आलीच. कारण बरोबर. शेवटी मी तुमच्या काही कमतरता शोधून काढायच्या, त्या जगापुढे आणायच्या आणि मी सत्ता मिळवायची, अशा प्रकारचं ती लोकशाहीचं स्वरूप आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी असो किंवा आणखीन कुठलं, जसं की हिंदुत्ववादी कम्युनिस्टांचं काहीतरी शोधतात किंवा आणखीन कुठल्या विचारसरणीचं काँग्रेसचं शोधतात, तसं ते हिंदुत्ववाद्यांमधलं काही जे काही कमतरता आहेत त्या शोधतात आणि मग आपल्याला दिसतं की हिंदुत्ववाद्यांवरती टीका होते. पण ते काही टीकेला आपण काही घाबरण्याची काही गरज नाही, कारण शेवटी तुम्ही काम करताय. तुम्ही जर प्रसिद्ध पण झाले सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणून, तर तुम्हाला या गोष्टींची सवय करूनच घ्यावी लागेल, कारण त्यातून Correct. कुणाची सुटका नाही. अगदी मोदींची नाहीये,
आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची काय सुटका नाही. आपण ज्यावेळेस म्हणतो की हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्याची निगड किंवा त्यांची सांगड ही ज्यावेळेस घातली जाते की बाबा हिंदुत्ववादी म्हणजेच राष्ट्रवादी किंवा प्रखर राष्ट्रवादी, त्याचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर जगामध्ये 56 इस्लामिक देश आहेत, जवळपास 30 ख्रिश्चनांचे देश आहेत, बुद्धांचे काही देश आहेत. जगामध्ये फक्त 80 लाख ज्यू आहेत, यहुदी, त्यांना देखील एक देश आहे. हिंदूंना मात्र देश नाही आहे. 80 कोटी हिंदू आहेत. परंतु जेव्हा असं काही कुणीतरी म्हटलं की हिंदुत्व हाच राष्ट्रवाद, तर त्याला असे प्रश्न विचारले जातात विरोधकांकडून, तर हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रवाद का? कारण हिंदूंना ही भूमी सोडता त्यांची शिवजयंती साजरी करण्यासाठी, त्यांचा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी, त्यांचे नवरात्र साजरे करण्यासाठी, त्यांची दिवाळी करण्यासाठी या जगामध्ये कुठला देश आहे? जर तुम्ही मुसलमानांच्या देशामध्ये गेला तर ते विमानतळावर तुमच्या काही मूर्त्या असतील ते देखील काढून घेतात. तुम्हाला तिथं काही मंदिर बांधण्याची परवानगी नाही. तिथं स्पष्ट लिहिलेलं असतं की इथं मुसलमानांशिवाय कुणाला प्रवेश नाही. आम्ही काय रोममध्ये जाऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करू शकत नाही, किंवा तिथं आमची पालखी जी वर्षानुवर्ष आमची सुरू आहे पंढरपूर यात्रा, ती देखील तिथं होऊ शकत नाही. आमचं पंढरपूर इथं आहे, इथंच होणार. त्यामुळे आमचं या भूमीवरती जन्मताच प्रेम आहे. कारण आमची जी काही श्रद्धास्थान आहेत, ते रायगड असेल, महाकाल असेल, मग ती तुळजाभवानी असेल, आणखीन काय असेल, ते आमचं या भूमीवरती आहे. म्हणून आम्ही या भूमीवरती प्रेम करतो. आणि हा जो काही राष्ट्रवाद आहे हा त्या हिंदुत्वामधूनच जन्म घेतो. आणि हिंदूंना इथून सोडून कुठलाही देश नाही. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत या देशासाठी सर्व प्रकारची लढाई करून ही भूमी टिकवली पाहिजे. वर्तमान आपण आज जर आजच्या काळामध्ये बघितलं तर हिंदुत्वाचा प्रभाव हा येणाऱ्या पिढीवर खूप वाढला पाहिजे असं काही लोकांकडनं म्हटलं जातं. तर तो प्रभाव वाढवण्यासाठी नेमकं काय कार्य सुरू आहे किंवा त्याच्यासाठी काय कार्य आता हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते पुढे करतील, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्यासाठी हिंदुत्ववाद्यांना काही करण्याची गरजच नाही असं मला वाटतं. कारण आजूबाजूला जगामध्ये जे काही घटना घडत आहेत, म्हणजे अब्राह्मिक धर्माचं घ्या, आता देखील अब्राह्मिक धर्मामध्ये त्यांनी एकमेकांशी युद्ध पुकारलेलं आहे. मग ते अमेरिका असेल, इस्रायल असेल, नाही ते अरब राष्ट्र असतील. जगाला जर सगळ्यात जास्त कुणाचा त्रास असेल तर तो अब्राह्मिक धर्मांचा आहे. मग त्याच्यामध्ये ज्यू असतील, ख्रिश्चन असतील, नाही तर इस्लाम असेल. खरं तर मी या जगाची विभागणी 2च गटांमध्ये करतो, अब्राह्मिक धर्म विरुद्ध सगळे. अच्छा. कारण तुम्ही जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला तिथल्या प्रत्येक भांडणामध्ये यापैकी एक कोणतरी गट उपस्थित आढळतो. ते जाईल तिथे शांततेने राहू शकत नाहीत, कारण यांचे धर्मच विस्तारवादी आहेत, यांचे धर्म हिंसाचारावरती आधारलेले आहेत. त्यामुळं हिंदुत्ववाद्यांनी काही करण्याची गरजच नाहीये. जे काही करतील ते इब्राहिम धर्मावालेच करतील. आणि इथल्या जे काही भावी पिढ्या आहेत त्यांना ते दाखवून देतील की आम्ही असे आहोत. तर आता तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही तुमचं ठरवा. उदाहरणार्थ अफगाणिस्तानमध्ये जेव्हा इस्लामिक विचारसरणीवर आधारित असलेलं, शरियावर आधारित असलेलं तालिबानी राज्य आलं, तर तुम्हाला अनेकदा चित्र, ते फोटोग्राफ्स, व्हिडिओ दिसले असेल की तिथले मुसलमान लोक अक्षरशः पळतायत. ते विमानांना धरतायत, ते विमानांच्या पंखांवरती लटकून दुसऱ्यांमध्ये देशांमध्ये जायचा प्रयत्न करण्यात त्यातलं काही कोसळल्याचं तुम्ही बघितलं असेल. बरोबर. ते काय RSSच्या कुठल्या मोहन भागवतांना घाबरून पळत होते का? तिथं काही नरेंद्र मोदीचं सरकार येणार होतं का? तिथं काही तुषार दामगडे 2 हातांमध्ये तलवारी घेऊन फिरणार होतं का? नाही. ते लोक मुसलमानच आहेत. राज्य देखील शरियावर, त्यांना हव्या असलेल्या शरियाचं येणार होतं. मग ते नेमकं कशाला घाबरत होते? ते नेमकं घाबरत होते तर त्या अस्सल इस्लामला घाबरत होते. कारण इथं आल्यानंतर तो आपण नीट जगू शकणार नाही अशी त्यांना खात्री आहे पूर्ण. म्हणून ते अक्षरशः स्वतःच्या जीवाची बाजी लावून जे नॉन मुस्लिम देश आहेत, युरोप असेल किंवा भारत असेल, तिथं जाण्याचा ते प्रयत्न करत होते. मग आपल्याला दिसते की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी एक वेळ घरी जाऊन झोपलं तरी एक वेळ चालेल. कारण जे काही करायचंय ते हे करून आपल्या सगळ्या जगापुढं त्यांचं जे काही खरं स्वरूप आहे ते दाखवतील. आणि बाकी मग हिंदुत्ववाद्यांना काय करायचं असेल तर काय करायचं असेल तर त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की या अब्राह्मिक धर्मांचं जे काही पुस्तकं आहे त्याचं तुम्ही वाचन करा, इथल्या मुलांना वाचायला द्या, आपल्या मुलींना सांगा की तुम्ही जे काही स्वातंत्र्य उपभोगताय ते तुम्हाला इतर धर्मांमध्ये गेल्यानंतर नाही. त्यामुळं तुम्ही त्याबाबत जागरूक राहा आणि स्वतःचा धर्म टिकून राहा.
आत्ता आपण जर लेटेस्ट न्यूजमध्ये जर बघितलं तर इराण असेल किंवा इस्रायल असेल, अमेरिका असेल यांचं आपण एक प्रकारे बघितलं तर सगळ्या अरब देशांमध्ये सध्या हलकल्लोळ माजलेला दिसतोय आपल्याला. हम्म. त्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये अजूनही शांतता तशीच आहे. ह्याचं श्रेय नक्की कोणाला द्याल? इथल्या हिंदूंच्या बहुसंख्यांकतेला. कारण ज्या ज्या देशामध्ये मी आत्ता नुकतंच म्हटलं की आब्रामिक धर्म पोचलेत आणि ते बहुसंख्याक झाले, त्या प्रत्येक ठिकाणी अस्वस्थता आहे. तर त्यांच्या विचारांमध्येच विस्तारवाद, धर्मांतर, कत्तली हे अनेक वर्षांचं त्यांच्या DNA ते साचलेलं आहे. आणि मग आपल्याला दिसतं की ते जाईल तिथं इतरांना गुलाम करण्याचा प्रयत्न करणे, धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणे, आणि हे सगळं श्रेय हे त्यांचंच आहे, त्यांच्या त्या धार्मिक पुस्तकांचं आहे. आणि इथं जी काही शांतता आहे ते केंद्रामध्ये बसलेलं एक सक्षम सरकार आहे, ज्याला या विषयाची जाण आहे, त्यांचं आकलन आहे. आणि त्या सगळ्याचं आकलन करून त्यांनी आखलेली परराष्ट्र धोरण आहे की भारताचं हित पहिलं, बरोबर. भारतीय नागरिकांचं हित पहिलं. आम्ही काही कुणाचे गुलाम नाहीत. आम्ही कुणाची बाजू घेऊन आम्ही तिथं जाणार नाही. जिथं आमच्या देशाच्या हिताची बाजू असेल त्याच्यासाठी जो कोणी उभं राहील त्याच्या बाजूने आम्ही जाऊ. म्हणून आपल्याला दिसतं की नेपाळमध्ये सत्तांतर झालं हिंसाचार करून. श्रीलंकामध्ये पूर्ण त्यांच्या राष्ट्रपतीला पळून लावण्यात आलं. अफगाणिस्तानचं उदाहरण आहे. पाकिस्तानमध्ये काय चाललंय आपण बघतोय. बांगलादेशमध्ये तेच घडलं. चायनामध्ये तिथल्या नागरिकांना काय प्रकारचा अधिकार आहे हे सगळ्या जगाला सर्वश्रुत आहे. परंतु भारतामध्ये मात्र एकदम सुखनैव सगळ्या नागरिकांना जगता येतं. आणि ते जगता येत असल्या कारणाने असं म्हणू गमतीमध्ये की अगदी सिलेंडर देखील नसला तर मग इथले नागरिक अस्वस्थ होतात, कारण त्यांना जगण्याचे वांदे अजून झालेले नाही. कारण ज्या देशांमध्ये हेच जगण्याचे जिथं विचार पडलेले आहेत तिथे त्यांना सिलेंडर आला काय किंवा नाही आला काय त्याच्या याने काही फरक नाही पडत. आणि भारतीय एक मनोवृत्ती पण म्हणू की ते शक्यतो शांततेने जगण्याचा प्रयत्न करतात. विस्तारवादी भूमिका नाही आहे हिंदूंची, आणि त्याचं श्रेय पूर्ण त्यांनाच आहे. सोशल मीडियामध्ये जर आपण बघितलं तर आजच्या येणाऱ्या पिढीला हिंदुत्व कळायला सोशल मीडिया किती प्रभावी ठरू शकतं? माझं मत हे फार प्रभावी आहे. कारण इथनं मागच्या काळामध्ये गेल्या 1000 वर्षांमध्ये हे आब्रामिक धर्म या भारतीय भूमीवरती आले, परंतु त्याचा नीटचा अभ्यास झाला नाही. ज्यांनी कोणी केला ते मर्यादित साधनांमुळं त्यांना तो पोचवता आला नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये यूट्यूब असेल, काही इतर सोशल प्लॅटफॉर्म असतील, त्याच्या माध्यमातून प्रत्येक धर्मामध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांनी कुठं काय केलेलं आहे, वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींनी काय केलं, म्हणजे राजेशाहीत काय घडतं, हुकुमशाहीमध्ये काय घडतं, कम्युनिस्ट विचारसरणी काय आहे, लोकशाही विचार काय असतात, हे आपल्या नवीन पिढीला आता कळत गेलेलं फार अगदी तळ हाताच्या बटनांवरतीच ते आलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा असेल, टी व्हीचा असेल, वर्तमानपत्रांचा असेल, फार मोठा प्रभाव आहे. वैयक्तिकरित्या जर आपण बघितलं तर तुमच्यावर किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्यावेळेस टीका होतात त्यावेळेस एक कुटुंब म्हणून घरच्यांना कधी काळजी जाणवते का? शेवटी आता ती थोडीफार जेवढी काय असू शकते तेवढीच माझे कुटुंब करतं. कारण ते त्यांना एक स्वतःलाच ते कळलेलं की तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये काही काम करत असतात त्याचे काही समर्थक असतात, त्याचप्रमाणे विरोधक देखील असतात. मी करत असलेलं काम प्रत्येकाला आवडेलच असं शक्यता नसते. कारण प्रत्यक्ष भगवान राम देखील जनतेला सुखी ठेवू शकले नाही असं त्या काळातल्या काही उदाहरणांवरून आपल्याला दिसतं. त्यामुळं घरच्यांना या विषयाची सवय आता झालेली आहे जवळपास. आणि मी देखील ते असं घेतो की समोरचा व्यक्ती काय अनुषंगाने आपल्यावर टीका करतोय, म्हणजे आपल्याला सुधारण्याचा त्याचा हेतू असेल तर मी ते सकारात्मकरित्या घेतो. उदाहरणार्थ की मी लेखनामध्ये अमुक चूक सुधारली पाहिजे तर मी ते सकारात्मक घेतो आणि ते बदल करतो. परंतु एखाद्याचा स्वर हा मत्सराचा किंवा द्वेषाचा असेल तर मात्र मी ते झिडकारून टाकतो. कारण मी काही जरी चांगलं केलं आहे तरी त्याच्या मनामध्ये जर मत्सरच असेल तर मी त्याला सुखी नाही करू शकत. मग मी त्याचा विचार तरी करा. आणि आहेत कोण, कुणीतरी रस्त्यावरनं जाणारा उद्या काहीतरी मला म्हणेल आणि मी त्याच्यावरती कुठं विचार करू. मी त्यांना कवडीची देखील किंमत देत नाही. समाजामध्ये काम करताना आपण बघतो की बऱ्याच लोकांकडनं आपल्याला प्रेरणा मिळते. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळाली सगळ्यात मोठी प्रेरणा कुठली? तर मग अशी म्हटलं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन असेल, लचित बारफुकन असेल, महाराणा प्रताप असतील, बाप्पा रावळ असेल, आपले हरिहर बुक्कराय असतील, राजा रणजित सिंग असेल, ही बघा ही सगळी सामान्य माणसं आहेत
की यांचे कोणी बापजादे कोणी फार मोठे कोणी होते आणि त्यांचा त्या आयतं सगळं मिळालं असं आपल्याला दिसत नाही. त्यांच्याकडे जे काही आलं ते त्यांनी वाढवलं आणि त्यांच्या जीवनामध्ये निराशा नसेल आले का बघा. अनेकदा आपल्याला देखील येते, परंतु आपण तिथे तोच विचार केला पाहिजे की अशा निराशाजनक परिस्थितीमधून ज्या व्यक्तींनी त्यांनी हाती घेतलेलं कार्य करत पुढं पुढं चालत राहिले, त्याचा परिणाम स्वरूप आज जो आपल्याला भारत दिसतो, आज जो हिंदुस्थान दिसतो तो आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं आपण अगदी त्यांचे एवढे मोठे नसेल, अगदी आपण सामान्य आहोत, परंतु आपण जे काही ठरवलं आहे ते आपण कार्य करत पुढं चाललं पाहिजे. आणि हीच प्रेरणा मला या सगळ्या महान व्यक्तिमत्वांकडून सातत्याने मिळत असते. आजच्या तरुण पिढीला जर आपल्याला जर सपोज सांगायचं झालं की हिंदुत्वातून प्रेरणा घेण्यासाठी म्हणा किंवा हिंदुत्व वाचण्यासाठी शिकण्यासाठी म्हणा, त्यांनी काय वाचलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, ह्याच्यावर तुमचं मत काय? जगामध्ये अनेक लाखो पुस्तकं आहेत. तुम्ही ते प्रत्येक पुस्तक काही वाचू शकत नाही. तुम्ही प्रत्येकाशी जाऊन चर्चा करू शकत नाही. सगळ्यात पहिलं हे कोडं सुटण्यासाठी तुम्हाला सुयोग्य प्रश्न पडले पाहिजेत. करेक्ट. सुयोग्य प्रश्न हा सुयोग्य उत्तराची पहिली पायरी आहे. मग तो प्रश्न पडला की मग त्यातल्या काही जाणकार व्यक्तींना आपल्या आजूबाजूला जर उपलब्ध असतील तर त्यांना विचारलं पाहिजे की याचं उत्तर मला कुठं सापडेल, किंवा आपल्यात जर ती जिज्ञासा असेल तर आपणच ते कुठंतरी सोशल मीडियाचा वापर करून ते शोधलं पाहिजे. आणि आपल्याला जेवढं त्यातलं आवश्यक आहे तो भाग आपण वाचून त्याच्या मागचं पुढचं काय संदर्भ आहेत मग ते आपल्याला समजू शकतं की ज्याच्यात थोडक्या वाचनामध्येच आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. त्याशिवाय मूळ साहित्य वाचण्याची सवय लावली पाहिजे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जर काही जीवनाविषयक आपण वाचत असू तर त्यांच्या जीवनातली पत्र असतील की ज्याचा कोणीतरी अनुवाद करून ठेवला आहे. कारण आता अनेकांनी ते काम सोपं करून ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्हाला मूळ मोडी, फ्रेंच, डच वाचण्याची गरज नाही आहे. तर ते जे काही चांगल्या व्यक्तींनी त्याची अनुवाद करून ठेवले, उदाहरणार्थ केदार फाळके असतील डॉक्टर, बरोबर, किंवा आपले गजानन मेहेंदळे सर असतील, त्यांनी जी काही अनुवाद करून ठेवलेत ते त्यांनी मूळ कागदपत्र वाचावीत. बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, या व्यक्तिमत्वांनी स्वतः जे लिखाण केलेलं आहे ते त्यांनी वाचलं पाहिजे. तुषार दामगुडे यांच्याबद्दल काय म्हणतोय याला एक आपण दुय्यम साधन म्हणू. कारण आणि माझं मत त्यांच्याबद्दल जर वाईट असेल तर मी काहीतरी वाईटच लिहिणार आहे. माझं मत काही मत्सर किंवा हेतू ठेवून असेल तर मी त्या प्रकारचं लिखाण करू शकतो. त्यामुळं मूळ साहित्य वाचण्याची सवय लावली पाहिजे. ते आता इंटरनेटच्या माध्यमातून सहज सोपं उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कधी जीवनामध्ये ही सवय लावून घ्या की आवश्यक तेवढं आणि मूळ. आपण जर आपल्या धर्माची जर खरी ताकद बघितली तर खूप प्राचीन असे 2 ग्रंथ, ज्याला की रामायण असो किंवा महाभारत असो, जे रामायणाने लोकांना जगायला शिकवलं असं म्हणतो. रामाकडनं एक आदर्श राजा म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्याचबरोबर महाभारत जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीता जो संदेश आहे तो दिला. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नवीन पिढीला त्यातून काय गोष्टी समजून घेण्याची जास्त गरज आहे आजच्या काळात? या 2 महान ग्रंथांना हिंदू आपलं काय म्हणू आपण धर्मग्रंथ मानतात. आता बहुसंख्य मानतात. म्हणजे तुम्ही पण मानलंच पाहिजे असं काही आग्रह नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हिंदुत्वाचा शोध घ्या. तुम्हाला जर वाटलं असं की नाही याच्यामध्ये अनेक गुह्य गोष्टी किंवा ज्ञान या 2 महान ग्रंथांमध्ये आहे, तुम्ही ते देखील जरूर वाचा. तुम्ही या दोन्ही ग्रंथांचं त्याशिवाय आणखीन जी आपल्या हिंदुत्वाची असतील किंवा इतर धर्मांची कुठली पुस्तकं असतील ती मुळातनं वाचा. त्याचं तुम्ही आत्मपरीक्षण त्याच्यासोबत करा, त्याचं निरीक्षण करा, त्याचं मनन करा. आणि मग त्यातनं जे काही सार तुम्हाला शोधायचं आहे, त्याच्यामधलं जे काही सकारात्मक आहे ते बाजूला काढून तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामधनं काही इम्प्लिमेंट काही करता आल्या तर ते फार चांगलं आहे. अन्यथा म्हटलं ना की शेवटी किती महान ग्रंथ वाचायला दिला तर त्यातनं काही घेण्यासारखं जर मला काही सापडलं नाही किंवा मी घेतलंच नाही तर त्याचा काही उपयोग होणार. आता वयाच्या 80व्या वर्षी जाऊन अनेक आपल्याला दिसतात की अनेक लोक धर्मग्रंथ वाचायला घेतात, पण जिथं एकदा वय सगळं निघून गेलेलं आहे, संपून गेलं, तुम्ही काही करू शकत नाही. मग त्या अवस्थेत ते घेऊन शेवटी काय मिळणार आहे हाती? तर काहीच नाही. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या दोन्ही धर्मग्रंथांचं आकलन करा, आणखीन कुठले असतील, आणि त्याच्यासोबत आपल्या जीवनाला जोडून तुम्हाला त्यातनं काय गवसेल सकारात्मक ते तुम्ही घ्या. आपण आपल्या शेवटच्या काही प्रश्नांकडे येऊ सर. त्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे विचारायला आवडेल, ती म्हणजे हिंदू समाज मजबूत करण्यासाठी
कुठल्या प्रकारची भूमिका घेणं आजच्या काळात गरजेचं आहे? हिंदू समाज मजबूत करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे, ते म्हणजे कुठल्याही एका जातीची बाजू न घेणं. बरोबर. अनेकदा आपल्याला आरक्षण असेल किंवा तसं मग अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. त्यावेळी जरा असं की हिंदुत्व ही आई आहे आणि मग धनगर समाज असेल, मराठा असेल, वंजारी असतील, मातंग समाज असेल, हे सगळे त्याची मुलं आहेत. आता आई कधी आपल्या एका मुलाला मिळावं आणि दुसऱ्या मुलाला मिळू नये अशी भूमिका बाळगूच शकत नाही. तिच्या मनामध्ये सर्व मुलांबद्दल प्रेमभावच आहे, सगळ्यांचंच भलं व्हावं असं तिला वाटतं. त्यामुळे हिंदुत्वादीचं मन देखील तसंच असलं पाहिजे. त्यामुळे हे हिंदुत्व मजबूत करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारच्या एका जातीची बाजू न घेणं, सरसकट संबोधन न करणं, ही दुसरं तत्व पाळलं पाहिजे. उदाहरणार्थ की आपल्याला एखाद्याबद्दल टीका करायची, म्हणजे प्रत्येक जातीमध्ये काही मूठभर जातीवादी मंडळी आहेत, काही नासके कांदे आहेत, त्याच्यामुळं पूर्ण जातीला दोष न देणं. कारण शेवटी तुम्ही जेव्हा सरसकट विधान करता, तुम्ही त्या पूर्ण समुदायाचं मन दुखावता आणि जे की आवश्यकच नसतं. त्यामुळं ते तुम्ही फार कसोशीने ते तत्व बाळगलं पाहिजे. महापुरुषांचा उच्चार करताना तुम्ही कुठलंही अत्यंत आदराने करा. तुम्ही त्यांच्याविषयी चिकित्सा करा. त्याच्याबद्दल तुम्हाला काही कमतरता आढळल्या तर तुम्ही ते जरूर मांडा. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी अश्लील शब्दांचा किंवा त्यांचा पूर्णपणे काही अपमानच होईल अशा पद्धतीचा वापर करू नका. हे फार कसोशीने पाळा तुम्ही. या 2-3 गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर मला वाटतं काही हिंदुत्व मजबूत व्हायला काही वेळ नाही लागत. आपण बघतो ना, आपल्या देशामध्ये महापुरुषांनी हा देश घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. मग ते कुठलेही महापुरुष असू देत. पण महापुरुषांना आपल्या इथे एका देशाचा भाग न मानता जातीमध्ये विभागलं जातं. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण जाती तर मी म्हटलं ना की प्रत्येक जातीमध्ये काही जातीवादी मंडळी असतात आणि ते तसा प्रयत्न करतात. संपूर्ण समाज तसा नसतो. काही किंचित नासके असतात आणि त्यांचा आवाज खूप मोठा असतो. त्यामुळे असं वाटतं की अरे पूर्ण जात अशी आहे का काही, तसं नसतं. आणि हे जे कोणी महापुरुष आहेत मग ते आमच्याच मालकीचे आहेत अशा प्रकारची मांडणी ते करतात. आता मी जातीने मराठा आहे, परंतु माझ्या मुलीचं नाव अहिल्या आहे, मुलाचं नाव राहू आहे आणि त्या 2 वेगळ्या जातीच्या महान व्यक्तिमत्वांवरून ते ठेवलेलं आहे. आता उद्या कुणीतरी जर आला धनगर आणि तो जर मला म्हटला तुम्ही ते कसं काय नाव अहिल्या ठेवलं, तर मग त्याला काय त्या युक्तिवादाला काय अर्थ राहतो? कारण अहिल्या, राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या सगळ्या हिंदूंची आई आहे. करेक्ट. आपला श्रीमंत बाजीराव पेशवे हे सर्व हिंदूंचे आहेत. छत्रपती शिवाजी सर्व हिंदूंचे आहेत. त्याच्यामध्ये काय ते मराठा होते जातीने म्हणून फक्त काय मराठा जातीच्या मालकीचे ते नाही आहेत. कुठलाही महापुरुष असा असू शकत नाही. तो याच देशातला काय परदेशातला देखील जरी असेल तरी तो त्यांच्या देशाचा होत नाही, कारण ते शेवटी महापुरुष आहेत. आणि त्या ह्याच्यातनं जर बघितलं तर त्या मूठभर जातीवादी मंडळींना पण तिथंच खेचलं पाहिजे. करेक्ट. हिंदुत्वाचा मार्ग निवडणाऱ्या तरुणांना आणि नवीन पिढीला त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, की काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि कुठलं एक लक्ष त्यांनी ठेवलं पाहिजे? हा माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल. काय सांगाल? फार वाचन केलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये पुस्तकं आली, चित्रपट आले, चांगल्या व्यक्तींशी चर्चा आली. त्याचप्रमाणे त्यांनी आपलं मन खुलं ठेवलं पाहिजे सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी. की जरी वाईट गोष्ट जरी असेल तरी तुम्ही ती पहा, त्यातनं तुम्ही निरीक्षण करा आणि तुमचं सार काही काढा तुम्ही. हे खुलं असणं हे हिंदुत्वासाठी फार पोषक आहे. कारण ज्या गोष्टींचा तुम्ही अनुभवच घेतला नाही त्याच्यावरती तुम्ही अनुभव दुसऱ्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे हे फार चिंतन करण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये शारीरिक व्यसनाधीनतेचा मात्र तुम्ही अपवाद करा. नाही तर कोणतरी म्हणेल की अहो मग दारू रोजच पिऊन बघा आणि मग काय होतंय, मग लिव्हर खराब झालं तर मग दुसरं, असं नाही येतं. मी वेगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय. दुसरं, हिंदुत्ववाद्यांनी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि तत्सम प्रकारचं जे काय आहे त्या सगळ्यामध्ये सक्षम झालं पाहिजे. त्यासाठी त्या वयामध्ये त्या वेळेमध्ये जे काही आवश्यक आहे ते सगळं केलं पाहिजे. उदाहरणार्थ शालेय विद्यार्थ्यांनी त्या वयामध्ये शिक्षणच घेतलं पाहिजे. जी कोणी तरुण असतील त्यांनी त्या नोकरी शोधायच्या वयामध्ये नोकरीच शोधली पाहिजे. त्यांनी नोकरी केलीच पाहिजे. उद्योजकांनी उद्योग केला पाहिजे. त्यामुळं जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो त्यांनी ते 10 ते 6 किंवा त्याचं जे काही काम असेल कुटुंब चालवण्यासाठी ते त्यांनी आवर्जून केलं पाहिजे कसोशीने. आणि त्यानंतरचा वेळ हा काही वेळ, म्हणजे समजा 10 ते 6 काम केलं त्यानंतरचा काही वेळ त्यांनी कुटुंबासाठी दिला पाहिजे. त्यानंतर मात्र दिवसभरातून एक अर्धा तास
तो मात्र त्याने आपल्या दुसऱ्या हिंदू बांधवाला या सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याला कसं पाठबळ देता येईल, त्याला कसं वर काढता येईल, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी तुमचं हिंदुत्व हे तुमच्या हिंदू बांधवासाठी एक बंधुत्व म्हणून उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आणि अशा प्रकारची धार्मिकता, अशा प्रकारची जातीयता प्रत्येकाने केली तर मला नाही वाटत आपला समाज मागे राहील. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी या दोन गोष्टी फार सांभाळणं गरजेचं आहे, की फार चांगलं वाचन, मनन, त्यांनी निरीक्षण, त्यांनी चर्चा उत्तम आणि एक उत्तम अर्थार्जन. कारण एक सशक्त हिंदू हा सशक्त हिंदू धर्म निर्माण करू शकतो, हिंदू धर्म टिकवू शकतो, ज्याच्या खिशामध्ये काही नाही, त्याला जगामध्ये कोणी विचारणार नाही. त्यामुळं हिंदूंनी याबाबत फार सजग राहिलं पाहिजे. आत्ता जसं की तुम्ही एक मुद्दा मांडलात सर, त्याच्यावरनं पुन्हा आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात. आता हिंदू धर्म जर बघितला आपण तर हा अत्यंत प्राचीन धर्म आहे आणि हिंदू धर्मातल्या जो व्यक्ती आहे ही एक जगण्याची पद्धत आहे, त्याला कोणी बाटवूच शकत नाही असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून गेले. त्या संकल्पनेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हिंदू धर्म ही जगण्याची पद्धत होती, ते एक इस्लामिक किंवा अब्रामिक धर्माचं आक्रमण होईपर्यंत. कारण इथे इतर कोणी नव्हतेच. मग इथं हिंदू पद्धतीने जगणारे, बौद्ध पद्धतीने जगणारे, जैन पद्धतीने जगणारे होते. हे सगळे वेगवेगळ्या 3 विचारांचे जरी असले तरी त्यांच्यामध्ये तो हिंसाचार आजच्या याच्या परिप्रेक्ष्यातला बघायला मिळत नाही, की बॉम्ब लावायचा आणि स्वतःला उडून घ्यायचं कारण हा वेगळा धर्मातला आहे म्हणून. हे जसं आलं त्यानंतर तुम्हाला असं दिसेल की आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते किंवा लागेल भविष्यात देखील. आणि मग आपल्याला सावरकरांच्या त्या विधानावरती विचार करावा, की सावरकरांना त्या काळामध्ये जे योग्य वाटलं ते त्यांनी जरूर मांडलेलं आहे. परंतु हिंदू धर्माची व्यक्ती बाटूच शकत नाही. तर हे शेवटी तात्विक आणि शेवटी मानसिक या 2 पद्धतीने येतं. आता एखाद्या व्यक्तीला मी बाप्तिस्मा दिला आणि त्याचा स्वतःला समजायला लागला मी आता ख्रिश्चन झालो, तर ती एक व्यक्ती तुटून जाईल आपल्या धर्मापासून. त्यामुळे तात्विकतेमध्ये जास्त न जाता आपण त्याला जे काही आवश्यक आहे, बाबा मी तुला पुन्हा घेतो, मग ते भले आता मी मंत्रतंत्र मानत नाही, ते काळा जादू वगैरे तसलं काय पण त्याच्या मनाला जर आवश्यक असेल आणि मला त्यासाठी कुठेतरी होम पेटून काहीतरी तंत्रमंत्र करावा लागला आणि त्याला कुठेतरी टिळा लावावा लागला तर तो मी करणार. कारण शेवटी त्याचं मन जर अस्थिर आहे म्हणून तर त्याने धर्म बदल करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने आणखीन काही प्रयत्न केले, तर त्याच्या मनाला जे काही आवश्यक आहे शांती देण्यासाठी ते मी करेल. याच्यामध्ये मला नरेंद्र महाराजांचं काम आवर्जून त्या ठिकाणी मी उल्लेख करतो. कारण ती एक व्यक्ती मला अशी धर्मचार्यांमध्ये अशी दिसते की जिला या 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 विषयाची जाण आहे की शेवटी मूळ प्रश्न कुठे आहे. म्हणजे जर सगळे इथे हिंदूच राहत असते किंवा हिंदू धर्मामध्ये घरवापसी केली असती जी की शिवाजी महाराजांनी केली, बरोबर, तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती. परंतु तो मूळ प्रश्न लक्षात न आल्यामुळं आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या करत राहतो. एक हातमे कुराण देऊ, एक हातमे लॅपटॉप देऊ, ते त्यांनी काय होणार नाही. ती घरवापसी करावी लागेल. आणि मग त्याच्यामध्ये नरेंद्र महाराजांचं कार्य मला उल्लेखनीय दिसतं की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही पद्धतीने करता येतं ते करतायत. आणि मी त्यांना फार शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद मानतो की या फार महत्त्वाच्या प्रश्नाला तुम्ही हात घातलेला आहे. आणि अशाच प्रकारचं बळ एक हे कार्य करण्याचं आई जगदंबा तुम्हाला देव अशी मी त्या जगदंबे चरणी प्रार्थना करतो. क्या बात आहे सर. सो मला तुम्हाला एक गोष्ट अजून इथे सांगायला आवडेल सर. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही मला इथं माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खरं तर मीच तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.